कुडी सहित झाला गुप्त तुका, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो समचरण सरोजम, सांग्रनीलांबुदाभम जगननिहित पानी मंडलम मंडलानां, तरुण तुलसीमाला कंजरम कंझनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतया, पांडुरंगा करू प्रथमा इसरे चरण संताजिया, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्दत्रे जननी देवाची, नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकराय नमः शिवाय। हे सर्वाद्या सर्वशक्ती, जगत उद्धारा जगतपती, साह्य भावे सत्वरगती, याले करा कारणे विठाला, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावे तो प्रस्तुत प्रसंगी। चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी वारकरी संप्रदायाचा पाया असणारे, कळस असणारे माझे तुकोबाराया यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट सर्व टाळकरी मंडळीच्या पाठातला, बहुतेक बसलेल्या मंडळीच्या पण पाठातला आणि तुकोबाराय जगाचा निरोप घेऊन सदेह वैकुंठाला ज्या टाइमला निघाले, त्या टाइमला तुकोबारायाच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजे आजचा अभंग। विठ्ठल यथामथ यथावकाश सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबारायाचा आहे। 10 वाजलेत। यथामथ यथावकाश ऐश्वर्य संपन्न संत श्रीमंत संत समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, माझे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, आई भवानी, संत सेवालाल महाराज जशी बुद्धी देतील तसा अभंगावर 1 तास चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो। तत्पूर्वी कार्यक्रमाविषयी परिहार। विठ्ठल वारकऱ्यावरती नितांत प्रेम करणारं एक व्यक्तिमत्व, अधिकार संपन्न महात्मा, अधिकार संपन्न साधू। महाराजांचे एक प्रमाणे संत नभती जगा, जरी माणसासारखे दिसत असले तरी काय ना काहीतरी विशेष
ज्यांच्यामध्ये जे होतं भगवान परमात्म्याची विशेष काय ना काहीतरी करुणा ज्यांच्यावर भाकलेली होती, ते हरिभक्त पारायण गोड निर्मळ अंतकरणाचे शिवलालजी महाराज यांनी जगाचा प्रवास संपवला, जगाचा निरोप घेतला आणि आज 13 दिवसाच्या आधी तुमच्यातून आमच्यातून निघून गेले. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी, त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी त्यांच्या संपूर्ण परिवाराने चालवलेला आजचा एक उपक्रम म्हणजे तेरवीचा कार्यक्रम. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये संस्कार सांगितले 16 आणि त्या 16 संस्कारातला आज एक संस्काराचा कार्यक्रम. काही काही लोक करतात, काही काही लोक नाहीत करत, पण काही काही विधी अशा येतात की त्या केल्याच पाहिजे. काही काही लोकांचं म्हणणं शिकलेल्या लोकांचं आता म्हणजे शिकलेल्या लोकांचं म्हणजे धोत्रावाले आडाणी होता असं नाही, पण सांगायलो सहज माणूस मेला की गेला तसं नाही. ते कोरोनात तर लय मेले, ते तुमचं सगळं खरं, पण सांगतो जितकं सांगता येईल तितकं. तुमच्या प्रश्नाचे काही प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो आणि अभंगाचंही चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. 10 वाजले 11 वाजेपर्यंत 1 तास, कारण अनेक महात्मे आलेले आहेत, त्यांना पण सुद्धा इथं 2-2 शब्द श्रद्धांजली पण बोलावं लागतं. मला आधीच सांगितलं 11 वाजेपर्यंत तुम्ही बोला. 1 तास मला बोलण्यासाठी त्याला 1 तासात जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आज महाराज आपल्यातून निघून गेले, उद्या असा टाइम येणार आहे. आज मंडप महाराजांच्या दारी आहे, उद्या हा मंडप कोणाच्या दारी पडेल काही सांगता येत नाही, याचा भरोसा नाही. विशेष आहे का, इथं प्रत्येकाला जावं लागतं विनेकरी बाबा, मग गरीब असो का श्रीमंत असो, पुरुष असो का महिला असो, लहान असो का मोठा असो, कोण्याही जातीत आणि कोण्याही धर्मात जन्माला आलेला असो, इथं प्रत्येकाला जावं लागतं. महाराज म्हणले आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. राजा असू द्या, राजाला पण मरावं लागतं. देशाचा पंतप्रधान राजाचे ना, हो, पण त्याला मरावं लागतं. ज्या राजामुळं तुम्ही आम्ही आज सगळेजण इथं बसलेत, महिला मंडळाच्या कपाळाला कुंकू आहे, डोक्यावर पदर आहे, कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे, ज्या राजामुळं, त्या राजाचं नाव ऐश्वर्य संपन्न राजे छत्रपती शिवाजी महाराज. त्याला पण थांबायचं काम पडलं नागेश देव. प्रत्येकाला थांबावं लागतं, राजालाही थांबावं लागतं. रंक गरीब आपण, हो, आपल्यालाही महाराज म्हणले थांबावं लागतं. फकीर म्हणजे संत, हो, साधू लोकायला पण थांबावं लागतं. मग तो कोणताही महात्मा असो, त्याचं कारण आहे. तुमचा आमचा जन्म ज्या लोकामध्ये झाला, या लोकाला शास्त्रात स्वर्गलोक नाहीत म्हणत, नाही, कैलास लोक नाहीत म्हणत, बसा बापू, पाताळ लोकही नाहीत म्हणत. या लोकाला शास्त्रात तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, याला मृत्यू लोक म्हणतात. ज्या लोकात आल्यानंतर मृत्यू अटळ आहे, मरावंच लागतं, त्या लोकाचं नाव मृत्यू लोक. विठाल कोणालाच नाही हो चुकलं, नाही कोणालाच नाही. माणूस मोठा का माणसाचा बाप, विनेकरी बा आहे का नाही. माणूस जरी डॉक्टर असेल तरी तो डॉक्टरचा कोण आहे का नाही, मोठा आहे. माणूस कलेक्टर असू द्या, तो कोण आहे, हो, कलेक्टरच्या सहीशिवाय कोणते कोणते काम होतच नाही. तो पण त्याला पाया पडा लागते त्याच्या बापाच्या. इमानदार असेल तर आहे का नाही, त्याच्यापेक्षा मोठा आहे त्याचा बाप. अधिकार संपन्न राजा, ऐश्वर्य संपन्न राजा. राजाची ख्याती सांगत असताना कोण्याही गावात गेल्यावर, कोण्याही नगरात गेल्यावर राजाला कोणी रामराम करत असेल, उद्धव महाराज पाया पडत असेल, दर्शन घेत असेल, बसायला खुर्ची टाकत असेल, काही विशेष गोष्ट नाही. मृत्यू लोक सोडून हा राजा स्वर्गात जरी गेला आणि इंद्राला जर माहित झालं स्वर्गातल्या राजाला की मृत्यू लोकातला राजा स्वर्गात आला बा भेटायसाठी, तर इंद्रानं पण आपल्या खुर्चीहून उठाव, त्याला रामराम, त्याला नमस्कार करावं, त्याला जय हरी करावं, काय असेल नसेल ती पद्धत, आणि आपल्या आसनावर मांडी लावून बसवावं.
एवढा अधिकार त्या राजाचं नाव राजा दशरथ. पण त्या दशरथ नावाच्या राजाला पण थांबायचं काम पडलं. लेकरं किती अधिकारी. आता पाहुणे रावणे जर भेटले तर भेटल्या भेटल्या एकूण एकाल काय म्हणतात इकडं, इकडं काय म्हणतात आहे का नाही. हो राम राम म्हणजे आपल्या गावातला का नाही, तो अयोध्येतला. आपण आता जरी भेटलो तरी त्याचंच नाव घेतो. असा शूर पराक्रमी, एक बाणी एक वचनी एक पत्नी असा मुलगा आहे. प्रभू रामचंद्रासारखा मुलगा आहे. एवढ्या अधिकारी मुलाच्या बापाला जर मरावं लागत असेल, आपलं काय काढलं. म्हणजे मरण आटळी तर प्रत्येकाला मरावं लागतं. सून त्याबाची सून आपल्या सुनासारखी होती काय. पाणी मागितलं तर डोळ्यात पाणी येते पण हातात नाही येत. हो त्या बाची सून ज्याच्या संग असली त्याला बुद्धी नसली तरी पण चार लोकात माने. त्या बाची सून म्हणजे सीता जानकी. आणि जानकी कोणाचा अवतार, लक्ष्मीचा. लक्ष्मी म्हणजे आहे का नाही. पैसा असू द्या, बुद्धी कमी असली तरी त्या लोक राम राम करतात. सब पैसे के बुड्याजवळ लय मोठा पैसा असला तर बुड्याची कोणी व्यवस्था करते. बुड्याच्या नावानं काहीच नसू द्या, बुड्याचे बैलाचे हार सारखेच. पैसा आहे, पैशाशिवाय कोणीच कोणा राम राम पण करायला तयार नाही. खरंय खोट आहे. हो त्या बाची सून म्हणजे साक्षात लक्ष्मी. एवढी अधिकार संपन्न स्त्री महालक्ष्मी सून आहे, तरी पण एक दिवस त्या बुवाला मरावं लागलं. यात खंत नाही. जेव्हा बुवा मरण पावला तर पाणी पाजाय पण घरचं कोणी शिल्लक नव्हतं. किती पोरं होते त्या बुवाला. दशरथ नावाच्या राजाला चार पुत्र त्या दशरथा. अंतकाळी एक नवता, अंतकाळी एक नवता, अंतकाळी एक नवता. अंतकाळी एक नवता, अंतकाळी एक नवता, अंतकाळी एक चार येत. चारीच्या चारी अधिकारी येत. हो चारीच्या चारी पण अधिकारी. 14 वर्ष एक पोरग झोपलं नाही हो. 14 वर्ष झोप मोडणं एवढं सोपं आहे का. म्या मा बायकोला म्हणलं मला पार्टी लवकर उठव, जो कीर्तनाला जायचं तेरवीच्या. मै बायको मला उठवेन मी चादर अंगावर घेऊच घेऊ. हा झोपेतून उठवणं एवढं सोपं आहे का नाही. झोप मोडल्या नाही पाहिजेतच. शरीराला झोप पाहिजेत म्हणजे पाहिजेत नागेश बा. हा 14 वर्ष त्या बाचं एक पोरग झोपलं नाही. त्या पोराचं नाव लक्ष्मण. काय अधिकारी असेल. सगळ्याच्या सगळी संपत्ती आपल्या ताब्यात आली तरी पण संपत्तीला हात न लावता भावाच्या चपला गादीवर ठेवल्यान राज्यकारभार केला असा भरत नावाचा पोरगा आहे का नाही. 14 वर्ष. हो आपले तर भावाचे भांडणं चालू येतं हितभर धुऱ्यासाठी. एवढ्या अधिकारी लेकरं असून सुद्धा त्या राजाला थांबायचं काम पडलं, मरायचं काम पडलं. म्हणजे मरण अटळ हे प्रत्येकाला मरावं लागतं. विठ्ठल कोणी म्हणाल महाराज कलेक्टर पेक्षा कलेक्टरचा बाप मोठा. पण कलेक्टरले आपल्याला काय आहे का. आता सोपं आहे का. डॉक्टर मोठा का डॉक्टरचा बाप. डॉक्टरचा बाप पण कोणासाठी. डॉक्टरसाठी. आपल्याला ताप आली मग आपण गेलो डॉक्टरच्या घरी, मला ताप आली. डॉक्टरचा बाप म्हणे पोरग घर नाही मी इंजेक्शन देतो. आता जमल का. आता नाही जमणार. डॉक्टरचा बाप मोठा डॉक्टरसाठी पण आपल्यासाठी मोठं कोण. हो तसं तो देवाचा बाप होता, तो देवासाठी मोठा पण आपल्यासाठी देवच मोठा ना आहे का नाही. महाराज म्हणले आपल्यासाठी जरी देव मोठा असेल तरी ते देव जरी तिथून इथं आला तरी त्या देवाला पण इथं जास्त दिवस थांबता येत नाही. भगवान परमात्मा जरी खाली आलेत ना या मृत्यू लोकात जर आले माणसाच्या रूपात तर भगवान परमात्म्याला सुद्धा थांबावं लागतं. मी म्हणत नाही महाराजांचं प्रमाण. येथे नाही बुरा आले अवतारा, येथे नाही बुरा
देव जरी आला ना मृत्यू लोकात देव, तरी देवाला पण जावं लागतं, थांबता येत नाही. अधिकार संपन्न संत समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज त्याचं तीर्थ नेलं, नुसतं तीर्थन खाली टाकलेल्या माणसाला पाजलं असं ग्रंथात वर्णन आलं. माणसं खाली टाकतात कधी? शेवटच्या टाइमला. खाली टाकलेल्या व्यक्तीच्या मुखात गजानन महाराजाचं तीर्थ गेलं, खाली टाकलेला माणूस उठून बसला. अधिकार आहे का नाही? हो. मग गजानन महाराजाचा एवढा अधिकार आहे, पण थांबायचं काम पडलं का नाही? ज्ञानोबा रायाला पण थांबायचं काम पडलं, तुकोबा रायाला पण थांबायचं काम. कितीही मोठा महात्मा असू द्या, थांबावं लागतं. हो. हा हा मृत्यू लोका. ते पुण्य सरलं की तिथून इथं येतात, पण इथून तिथं पण जावंच लागते. ते तिथून इथं यायसाठी होई आहे बाबा. हो. तिथं नाही जास्त दिवस राहा लागत. तिथं राहिल्यानंतर पुण्य तोपर्यंत, आणि मग पुण्याची पावटी सवेची इंद्रपणाची उटी, आणि मग इथं येऊ लागत ती माघारे. पण इथंही नाही थांबतायत, इथंही नाही थांबतायत. इथूनही तिथं जावंच लागतं. किती मोठा अधिकारी महात्मा असू द्या. काय झालं विशेष आहे का? केवढ्याही मोठ्या महात्म्याला जावं लागतं. एवढं सांगतो ना, आता अभंगाकडे चालतो. एका गावात एक महात्मा आला. लक्ष देऊन ऐका. 2 कीर्तन जरा भारी, एक तेरवीचं आणि एक काल्याचं. तेरवीचं कीर्तन म्हणलं की महिला मंडळीचं अंतकरण गदबदलेलं असते, भरलेलं असते. ते डोळ्यातून पाणी पाडून मोकळं करतातच, किती का नाही म्हणलं तरी पण. आणि काल्याच्या कीर्तनात किती का म्हणा आचारी दांगडो केल्याशिवाय राहतच नाहीत, आहे का नाही? ज्याला काहीच समजत नाही ते म्हणतेच नाही नाही अजून मसाला टाक, अरे पावसाळा आहे येड्यावाने. पण ते ज्याला नाही कळत ते पण नाही ना अजून कढीपत्ता पाहिजेतच, आहे का नाही? ते काल्याच्या कीर्तनात दांगडून तेरवीच्या कीर्तनात पण ते असतेच असतेच. म्हणून एक चित्तानं तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न. विडाला महाराज गेलेत काय हरकत नाही, पण केवढ्याही मोठ्या महात्म्याला जावं लागतं. हा जगाचा नियम आहे, पद्धत आहे. ती पद्धत सांगतो एका मिनिटात आणि पुढे सरकतो. एका गावात एक महात्मा आला. विशेष आहे का? लक्ष देऊन. अधिकार संपन्न महात्मा आहे बापू. गावातल्या लोकांना माहित झालं आपल्या गावात एक अधिकारी महात्मा आला. महिला मंडळीला कोणतरी सांगितलं गावात साधूभाऊ आले, मग महिला दर्शनासाठी आल्या. काही काही महिलांनी दर्शन घेतलं. साधूच्या चेहऱ्यावर विशेष तेज असतं काहीतरी, आपल्या चेहऱ्यावर नाही. ते आपल्या चेहऱ्यावर फोडिली गोवरी ऐसा दिसे. आपल्या चेहऱ्यावर कधी पण 12च वाजेल गौरी फुलड्यासारखेच आपले तोंड, समजून चालायचं माणूस संसारिक आहे. पण अधिकारी माणसाच्या चेहऱ्यावर काहीतरी विशेष तेज असतं. ते तेज त्या महात्म्याच्या चेहऱ्यावरती होतं. काही काही गावातल्या लोकांनी ओळखलं, मग दर्शनाला जाऊ लागले. साधूभाऊ आहेत बुवा, महात्मा आहेत, अधिकारी संत आपल्या गावात आले. पण सगळेच जण साधूले मानतील याची गॅरंटी नाही. सगळेच जण आपल्या हाताचे 5 बोट पण सारखे नाहीत साखरे महाराज. सगळेच लोक मानतील याची गॅरंटी अजिबात नाही. शिकलेले 2 पोरं काहीतरी 2-4 वर्ग शिकले होते. त्या पोरायला पण माहित झालं दोघाले गावात साधू आला बुवा. हो, गावात महात्मा आला कोणतरी. ते पोरं आपसात चर्चा करू लागले काय असतील त्याचे नाव. ते एकमेकाला बोलू लागले, अरे आपल्या गावात साधू आला म्हणतात. दुसरा म्हणे हो. अरे सगळं गाव दर्शनाला चाललं. दुसरा म्हणे गाव येडं आहे. गावातले धोत्रावाले टोप्यावाले लोक नांदी लागा लागले. आपण पण जीन्स पॅन्टवाल्यांना नांदी लागावं काय? शिकेलो ना आपण. काचा साधून काचा चमत्कारण काचं काय. अरे पण चालले रे आजोबा आजी आई बाबा सगळेच चालले ना आपले. आपण जाऊ. ते 2 जण गेले पण दर्शनासाठी नाही गेले, ते साधूची परीक्षा पाहायला गेले. एकानं दुसऱ्याला सांगितलं चाल साधू ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे, खरा आहे का खोटा आहे आपण पाहू. कसं पाहायचं? ते म्हणे नेस साडी.
एकानं दुसऱ्याला साडी नेसून दिली, मेकअप करून, ते काय असेल नसेल ते समजा, हो त्याच्या भवाळ्या पण कापल्या इथून लगे, हा टकाटक त्याला पोराला पोरगीच केलं. आणि पदर गिदर घेऊन दोघं जण साधूबाचं दर्शन घेतलं, मागं सरकले. साधूबाला सांगितलं, साधूबा म्हणले काय, आम्ही दोघं नवरा बायको. साधूबा हसले. बर 12 वर्ष झाले लग्नाले, पण बायकोले दिवसच नाही तर गेले आणि लेकरूच नाही झालं. असा आशीर्वाद द्या की लेकरू झालं पाहिजे. साधूबा म्हणले, आता दोन्ही पोरच हाणार आहे, पण मनातल्या मनात आहे का नाही. पिसे पण मिरवी जगा माझी, त्याला साधू म्हणतात. असून पण दाखवत नाही त्याला साधू म्हणतात. हो काय तुकोबारायाची उच्ची आहे, तुका आकाशा एवढा, पण तुकोबाराय म्हणतात लहानपण देगा. हा आपल्याजवळ असून पण ते दाखवत नाहीत. हो आणि काही लोकांजवळ काहीच नसते, नेमकाच संडास बांधला, ते आले परत पाहुण्याला दाखवतात आम्ही संडास बांधला, मग घाल तोंड त्याच्यात, आहे का नाही. ज्याच्याकडे हायलय मोठं ते दाखवत नाहीत, पण ज्याच्याकडे नेमकंच प्रत्येकाची गोष्ट, ज्याला गोड पखवात वाजवता येते ते सांगतच नाही, ज्याला नेमकंच वाजवता येते भगुन्यात टाकू लाग, ते म्हणते लागलाच नाही, बरोबर वाजवताय तुले, आहे का नाही. ते गायक वादक कीर्तनकार प्रत्येकाचं तसंच असते. अर्धवट ज्ञान असलं की अहंकार. साधूबा गालातल्या गालात हसले. साधूबा म्हणले, अरे दोघं पोरच हा ना, कस काय लेकरू बाळ होईल, कस काय बाईल दिवस जातील. पण मनातल्या मनात म्हणले, बोलून नाही दाखवलं. ते म्हणले, नाही पण तुम्ही अधिकारी आहेत, तुम्ही आशीर्वाद द्या, आम्हाला लेकरू बाळ झालंच पाहिजे. साधूबा हसले. साधूबा म्हणले, जा पोरो, अजून लहान आहेत तुम्ही, शरीरानं वाढलेत पण बुद्धीची अजून प्रगती झाली नाही, जा तुम्ही तुमच्या घरी. साधूबानं जा म्हणाव, यायनं हसाव, गावातल्या लोकांना सांगा, पा साधूले आशीर्वाद देता येत नाही, साधू नकली आहे, आणि साधूची टिंगलटवाळी करा. कोण्याही गोष्टीची मर्यादा असते, सहन करण्याची पण मर्यादा आहे, प्रत्येक गोष्टीची मर्यादा आहे, प्रत्येक गोष्टीची. पुरुष मंडळी नसल माहीत तरी पण सांगतो, एका बाईनं तुरीची डाळ घेतली, कुकरात टाकली, कुकर गॅसवर ठेवलं. कधी उतरवा लागते, किती शिट्ट्या झाल्यावर. काहीच नाही, ते निर्मळ अंतकरणाचे आहेत म्हणून त्यानं मोठ्यानं सांगितलं, तुम्ही मनातल्या मनात म्हणलं, नाही तर 3 शिट्ट्यात वरण शिजते, कोणाला माहित नाही. धोत्रावाल्याला जर शिजवा लागत असेल तर पॅन्टवाल्याची काय तर राह असेल, आहे का नाही. बस बरं, मी म्हणतो आता लाईन फुकाची आकोडा टाकेले आणि शेगडी अन्नातच येले, आहे का नाही. आणि तुरीची डाळ पण फुकटच येले, मग हो द्याव ना आता 10-12 शिट्ट्या, जमल का नाही. मर्यादा संपली की वरण कामाचं राहत नाही. मर्यादा ओलांडल्या नाही गेली पाहिजे कोण्या गोष्टीची. त्या पोरानं मर्यादा ओलांडली आणि साधूची टिंगलटवाळी जरा जास्तच सुरू केली. सहन नाही झालं, मर्यादा ओलांडल्या गेली. साधूने सांगितलं, मग काय हरकत नाही, जाय बा, तुला आता जातील दिवस, हा होईल तुला लेकरू. आणि मग हसू लागले, का आता ओरिजिनल साधू आहे रे, नकली हे आम्ही पोर आहेत. साडी गिडी सोडून टाकली, त्या आतून पॅन्ट वगैरे घालेलंच होता, मग ते निघून गेले. पण गेल्यानंतर पैदल जाता जाता बहेर दिशेला जायचं दोघाले पण. हो म्हणून रोडच्या खाली उतरले आणि बहेर दिशेला दोघं. जेव्हा बहेर दिशेला उभे राहिले, त्यातलं साडी नेसलेलं लढायच लागलो जोरानं. अरे काय झालं ते म्हणे, मला उभ्यानं नाही जमत, आता बसा लागते. हा काऊन रे, ते म्हणे आता माणूस नाही राहिलो, आता बाई झालो. आणि मग लढू लागलं, मिशात आहेत आणि बाई झालो, आता कसा बेळ बसाला, आता कोण लग्न करा. साधूची कृपा झाली, त्या दोघांचं लग्न लागलं. मग त्याला दिवस गेले, मग लेकरं बाळ झाले. त्या दोघांपासून नांदेड जिल्ह्यात एक स्पेशल तांडाच तयार झाला, आहे का नाही. त्या महात्म्याचं नाव, त्या साधूचं नाव संत सेवालाल महाराज. विठ्ठल विठ्ठल. काय अधिकार आहे सेवालाल महाराज. माणसाची बाई करायची ताकद ज्या महात्म्यात आहे, त्या महात्म्याला पण कुठं ना कुठं थांबायचं काम पडलं. आहेत का आता सध्या. भक्ती केल्यानं त्यांची कीर्ती आजरामर आहे, भक्ती केल्यानं अजूनही दर्शन देतील. पण आपण जसं शरीरानं फिरायलो सध्या, तशी फिरतात का आता नाही. म्हणजे देव जरी इथं अवतार कार्य करण्यासाठी आला तरी ते कार्य संपवावं लागतं. देवाला सुद्धा एक ना एक दिवस थांबावं लागतं.
त्याचं कारण हा मृत्यूलोक आहे. इथं मरावंच लागतं. महाराज प्रत्येकाला मरावं लागतं. फक्त मरण्यात फरक आहे. संसारिक माणसाच्या मरण्यात फरक आहे आणि साधूच्या मरण्यात फरक आहे. संसारिक माणूस निघून गेला की घरचे दुःख करतात. संसारिक माणसाला पण दुःख व्यक्त होते. मरत असताना मरावं वाटत नाही. आपल्याला मरत असताना आपलं मरण दुःखाचं दिसते, पण साधूला साधूचं मरण दुःखाचं दिसत नाही. साधूला साधूचं मरण सुखाचं दिसते. आपण मरणाला मरण म्हणतो, संत महात्मे मरणाला मरण म्हणत नाहीत. प्रवास संपल्यानंतर जो विसावा घेतला जातो, साधू संत त्याला विसावा म्हणतात. विठ्ठल साधू संताच्या हिशोबानं जर सांगायचं झालं तर साधू संत इथं येणं म्हणजे सासरवाडीत येणं, आणि इथून पुन्हा तिथं जाणं म्हणजे माहेराला जाणं. आणि मग माहेराला जाणं सुखाचं आहे का दुःखाचं? सुखाचं आहे. स्त्री माहेराहून सासरवाडीला या लागली की प्रत्येकाच्या गळ्यात पडते न लढते. पुरीचं लग्न झालं की बापाच्या गळ्यात पडल, बाबा चालली. आईच्या गळ्यात, भावाच्या, बहिणीच्या, कुठं? सासरवाडीला येताने. पण सासरवाडीहून माहेराला चालली की असं झालं का एखाद्या दिवशी सासूच्या गळ्यात पडली, सासऱ्याच्या, देराच्या, नवऱ्याच्या चालली मी नाही. ते सुखाचं ठिकाण आहे. तसं तुमचं आमचं पण सुखाचं ठिकाण. मुलगी जिथून आली तिथं जात असताना डोळ्यात पाणी नसते, अंतकरणात आनंद असतो. साधू संतचं पण तसंच आहे. आपण जिथून आलो ते आपलं माहेर आहे, आणि सासर इथं फक्त क्रिया करण्यासाठी, नांदण्यासाठी आलो. आणि इथून तिथं जायचं म्हणल्यावर साधू संत हसत जात असतात. जो हसत जातो तो साधू, आणि जो रडत जातो तो सर्वसाधारण माणूस. तो विसावा आहे. सोपं आहे का? सोपं सांगतो. तुम्ही कुठून आले? आपापल्या घरून प्रवास करत आले. आता हा प्रवास कधी संपणार? तुम्ही तुमच्या घरून आले आणि इथे येऊन बसले, प्रवास संपला का? नाही. पुन्हा इथला कार्यक्रम झाल्यावर तुमच्या गाडीत बसाल, घरी जासाल, हातपाय धुसाल, सोप्यावर बसाल आणि बायकोला आवाज देसाल, ठेव बरं चहा आता. आजचा प्रवास संपला. तुम्ही जिथून आले तिथंच पोहोचत झाले म्हणजे तुमचा प्रवास संपला. साधू संत याला प्रवासच समजतात. आपण जिथून आलो, आम्ही वैकुंठ बस तिथून आलो आणि तिथं गेलो म्हणजे प्रवास संपला. प्रवास संपला म्हणजे दुःख आहे का सुख आहे? मग आता तुम्ही तुमच्या घरी गेले की श्वास घेणार मोकळा, जमलर बा, पाणी नाही, पाऊस नाही, प्रवास सुखाचा. हो, म्हणजे तिथं गेल्यानंतर आनंद आहे. तसा हा पण आनंदाचा प्रवास संपला. ही साधू संताची भावना. आणि आपण मरण पावलो की मग आपल्याला वाटते दुःख. पण ही दुःखाची भावना नाही, ही सुखाची भावना आहे. काही काही लोक म्हणतील महाराज लोकांच्या घरी सांगायला सोपं जाते रे, आहे का नाही? लोकांच्या घरी कोणी मरण पाव द्या, बाकीच्या नाही यावं, जाऊ द्या, रडू नका, होतच असते, असंच हे जगाची पद्धतच आहे, मृत्यू. लोकांच्या घरी सांगायला, तुझ्या घरी तुझ्या घरी असं झालं तर आपल्या कोणाच्याही घरी झालं की आपण रडणारच. पण याच्यातून वेगळे जे असतात त्याला साधू म्हणतात. त्याच्या घरी झाल्यानंतर साधू रडत नसतो. हां, बाकीचे घरचे रडणार कारण आपण संसारिक आहेत. साधू रडत नसतात. त्यांना या संसाराची आठवणच येत नाही. संसारात दुःख आहे पण त्यांना ते दुःख लागतच नाही. काहून नाही लागत? कारण त्यांचं मन कुठं ना कुठं तरी गुंतलेलं असते. सोपं सांगतो, लक्ष देऊन ऐका. उद्धव महाराज गणपती उठवायचा एका गावात, विठ्ठलवाडीत. उमेश बुवा गणपतीचं विसर्जन करायचं, डीजे सांगितला 1.5 लाखाचा. किती? 1.5 लाखाचा. आणि मग ते पोट्टे सोट्टे गणपती बाप्पाला ट्रॅक्टरात टाकलं, तेपासून नृत्य चालू झालं, नाचणं चालू झालं. नाचता नाचता एकाच्या पायाला खालून खडा टोचला. एवढा खडा टोचला की कातड निघून गेलं आणि त्यातून रक्त बाहेर निघलं. त्याच्या लक्षातच नाही आलं. सकाळी 10ला मिरवणूक निघली तर रात्री 2:30 वाजता गणपती बाप्पाचं विसर्जन. 2:30 वाजेपर्यंत नाचला. वरून पाऊस चालू, गुलालही टाकणं चालू आणि नाचणंही चालू. ती जखम चिघळली. आणि मग आता घरी आला, आंघोळ वगैरे केली आणि मग झोपला. आणि मग आता ती जखम चिघळलेली दुखू लागली. आणि मग कल्ला करू लागला, आई जखम दुखायली. बाबा माय म्हणे मी लोकाच्या महिन्यानं भांडे घासाय धुणं धुवाय हो.
भांडे धुणं करून लोकांच्या वावरात निंदाय गेली दिवसभर, 2:30 वाजे लोक नाचला तरी नाही तुझी जखम दुखली. आणि आताच जखम दुखा लागली का, त्या जखमाकडे लक्षच देऊ नको. पोरग उठून उभं राहिलं आणि पोरग मायले म्हणे, मा हे तो अमरचा मजला खाली आहे काय, तुले दुखणं आहे का, मला जखम मला झाली आणि मला म्हणतं लक्ष देऊ नको. तसं कसं लक्ष जाईलच का नाही बापू, मृदंगाचार्य बा जाईलच का नाही, लक्ष जाईलच, खरं आहे का नाही. हो मग 2:30 वाजे लोक काऊन नाही गेला, हे पण खरं आहे का नाही. सकाळच्या 10 वाजता मिरवणूक चालू झाली, 11 वाजता जखम झाली. 11 वाजतापासून डबल 11 वाजले आणि 2:30 वाजले तरी जखमावर ध्यान गेलं का नाही. का नाही गेलं, त्याचं कारण त्याचं मन कुठं ना कुठं तरी गुंतलं होतं. मन कुठं ना कुठं तरी गुंतलं म्हणून झालेल्या जखमेचं दुःख जाणवलं नाही. तसं संसारातही प्रत्येकाच्या दुःख आहे, आपल्याला दुःख होते आणि मग साधू संताला काऊन नाही, त्याचं कारण आपलं मन कुठंच गुंतेल नाही आणि साधू संताचं मन कुठं ना कुठं तरी गुंतेल असते. ते त्याचं मन तिकडं गुंतेल असल्यामुळं त्याला संसारातलं दुःख जाणवत नाही. कुठं गुंतेल आहे महाराज, आम्हाला पण संसारातलं दुःख नाही जाणवलं पाहिजे, काय करावं लागल, आमचं मन कुठं गुंतवावं लागल. महाराज म्हणले मग तुम्हाला पण एक काम करावं लागल, म्हणावा गोविंद वेळोवेळा, म्हणावा गोविंद वेळोवेळा, म्हणावा गोविंद ओ मनवोनी माने मालूम मनवा गोविंद वेळो वेळा, मनवा गोविंद वेळो वेळा, मनवा गोविंद वेळो वेळा, मनव मने मनवा गोविंद वेळो वेळा, मनवा गोविंद वेळो वेळा. ते पोराचं मन आतापर्यंत गणपतीच्या मिरवणुकीत गुंग झालतं, दुखणं आठवलं नाही. पण एकदा का मन रिकामं झालं की मन त्या दुखण्याकडे जाते आणि मग दुःख आठवते. साधू संताचं मन रिकामच नसते, गोविंद गोविंद मना लागली या छंद आणि परिणाम मग गोविंद ते काय, देवरूप झालेले असतात साधू लोक. आणि देवरूप झाले म्हणजे सुखी झाले, मग त्याला दुःख आठवणार आहे का नाही. मग देवरूप झालेल्या साधूलाही थांबावं लागतं, आपल्यालाही थांबावं लागतं. पण दोघांच्या थांबण्यात फरक आहे, ते थांबतात सुखानं, आपण थांबतो दुःखानं. आपण थांबल्यानंतर मग काही काही क्रिया कराव्या लागतात. साधूच्या बाबतीत नाही केल्या तरी चालतात, कारण ते देवरूप झालेले असतात. आपल्या याच्यात क्रिया असतात, दावं करावंच लागतं, इकडेही करत असते. काही काही लोक म्हणतील दावच का करायचं, त्याच्याही मागं कारण आहे. मरण पावलेला माणूस 10 दिवस एका जागेवर आराम करत असतो, विसावा घेत असतो, म्हणून दावं करतात. सोपं आहे का. अंत्यविधी झाल्यानंतर त्या माणसाला त्या सरणावर ठेवल्यानंतर तुमच्या इकडं भरणं नेतात का भरलेलं पाण्यानं, अजून काय करतात, त्याचं त्या पोराच्या खांद्यावर देतात, त्याला एक छद्र पाडतात आणि एक प्रदक्षिणा, कोण्या भागात 3, कोण्या भागात 5 प्रदक्षिणा मारतात आणि त्याला पायथ्याला उभं करायचं आणि समोर पाया लावायचं आणि मागं भरणं टाकून द्यायला लावायचं आणि सांगायचं लगेच मागं कळून पाय. बरोबर आहे ना. पाहू मिळालं का लगेच पाय, त्याला सांगतात लगेच मागं कळून पाहू. काऊन, कारण त्याचा आणि तुझा आता संबंध राहिला, दोघाच्या मधातलं जे काय असेल ते संबंध सगळा आता तुटून गेला. पण ते सरणावर टाकल्या टाकल्या जात नाही, ते 10 दिवस एका दगडात राहते. कोण्या दगडात, त्याला काय म्हणतात इकडं वखऱ्या. बस मग सारखंच आहे का नाही. ते वखऱ्या व्यवस्थित ठेवल्या जातो आणि त्या वखऱ्याची पूजा केल्या जाते. कधी, दहाव्याला. त्या वखऱ्यात तो आत्मा राहतो, त्याला राहण्यासाठी ते ठिकाण दिलं जातं, म्हणून त्याची पूजा करत असतात. त्याची पूजा करायची.